वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स. महाराष्ट्र आणि संपूर्ण भारत देशामधील तमाम विद्यार्थी आणि पालकांसाठी एक MCC मेडिकल काउन्सिलिंग कमिटीच्या थ्रू एक नोटिफिकेशन आपल्याला आलेलं आहे 27 मे 2026. वास्तविक पाहता आपल्याला NTA सध्याच्या मितीला माहित आहे, MCC माहित नाहीये. NTA कडे फक्त एक्झाम घेऊन तुम्हाला स्कोर कार्ड दिलं जातं आणि ऑल इंडिया रँक दिला जातो की ज्याच्या आधारावर तुम्हाला संपूर्ण काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होत असते. MCC म्हणजे मेडिकल काउन्सिलिंग कमिटी ही सेंट्रल लेवलची एक एजन्सी आहे की ज्यामधून MBBS आणि BDS ऑल इंडिया कोट्यामधील संपूर्ण भारत देशामध्ये असणाऱ्या 450 MBBS कॉलेजेसमध्ये 15% सीट्स, त्याबरोबर संपूर्ण डीम्ड युनिव्हर्सिटी जे संपूर्ण भारत देशामध्ये एकूण 59 डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये आहे, त्याच्यामध्ये MBBS आणि BDS चे 100% सीट्स, त्यामध्ये 85% मॅनेजमेंट कोटा किंवा मेरिट कोटा आपण म्हणूया आणि NRI कोटा ज्याला म्हणतो ते 15% सीट्स, त्यामध्ये BDS चे सीट्स उपलब्ध असतात. त्याचबरोबर AIIMS असेल, AIIMS सर्व जिपमरचे 2 कॉलेजेस, AIIMS चे 22 कॉलेजेस, त्याचबरोबर जे काही AMU म्हणजे अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी आणि BHU म्हणजे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आणि AFMC या सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस थ्रू ही प्रक्रिया होत असते. आणि ज्यावेळेस आपली एक्झाम होते NTA ची एक्झाम झाल्यानंतर सुमारे 20 ते 25 दिवसामध्ये रिझल्ट लागतो. रिझल्ट नंतर दरम्यान 15 ते 20 दिवसामध्ये ऑल इंडिया काउन्सिलिंग सुरू होतं. ऑल इंडिया काउन्सिलिंग म्हणजे काय तर नीट काउन्सिलिंग मधील ऑल इंडिया कोट्या BDS ची प्रोसेस भरणाऱ्या एजन्सीला आपण MCC असं म्हणतो. MCC चं नोटिफिकेशन हे कधी यायला पाहिजे, रिझल्टच्या नंतर यायला पाहिजे, पण कदाचित हा 1.5 महिन्याचा पिरियड गेल्यामुळे अगोदरच MCCच्या वेबसाईटवरती एक NRI कॅन्डिडेट साठी एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आले आणि हे डिटेल्स मी तुम्हाला सांगण्यासाठी आज तुमच्यासमोर आलोय. वास्तविक पाहता डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये एक मॅनेजमेंट कोटा 85% असतो आणि 15% NRI कोटा असतो. NRI ला आपण नॉन रेसिडेन्शियल इंडियन असं म्हणतो आणि या NRI चं डेफिनेशन अगदी डिफाईन करण्यासाठी हे नोटिफिकेशन आपल्याला दिलेलं आहे. तर MCC थ्रू 27 मे 2026 ला एक जे नोटिफिकेशन आलंय त्याच्यामध्ये काइंड अटेन्शन कॅन्डिडेट्स हू क्लेम टू बी NRI नॉन रेसिडेन्शियल इंडियन आणि OCI ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया or want to get their nationality converted from Indian to NRI. ज्या विद्यार्थ्यांना इंडियन नॅशनॅलिटी पासून ते नॉन रेसिडेन्शियल इंडिया म्हणजेच NRI कडे कन्वर्ट करायचं आहे, याच्यासाठी सर्वात महत्वाची नोटिफिकेशन हे आपल्या समोर आलेलं आहे. याच्यामध्ये हे डेफिनेशन आपल्याला डिटेल्स मध्ये करून दिलेलं आहे. इट इज for the information of candidates who want to apply for NRI quota in upcoming UG PG counseling for academic year 2026 to 27 म्हणजे 2026-27 साठी आपल्याला ज्या विद्यार्थ्यांना NRI थ्रू ऍडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हे इम्पॉर्टंट नोटिफिकेशन आहे. दॅट इज द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया इन हा जो आहे तो YP नंबर दिलेला आहे आपल्याला, यानुसार आपल्याला हे नोटिफिकेशन दिलेलं आहे. तर हॅज सेट फॉर इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर सीट्स ऑफ रिझर्व्ड अंडर NRI कोटा म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटी असेल किंबहुना काही गव्हर्नमेंट सीट्स मध्ये असतील किंवा महाराष्ट्र मध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा NRI सीट्स वगैरे असतात, या सर्वांसाठीचे डेफिनेशन बनवणारी हे डिटेल्स गोष्ट सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन नुसार आपल्याला हे नोटिफिकेशन आलेलं आहे. द रिलिव्हंट एक्सपर्ट्स फ्रॉम द ऑर्डर पास्ड बाय द ऑनरेबल कोर्ट, याचा जो कोड दिलेला आहे यानुसार दिलेला आहे. हे बघा कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना NRI कन्वर्ट करता येत आहे हे एक सर्वात महत्वाचा टॉपिक या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. एक तर इफ द मदर और फादर ऑफ द स्टुडंट NRI residing abroad ordinary, then either of situations to be held will be considered as a proper. म्हणजे NRI म्हणून काय म्हटलं जातं, फर्स्ट डिग्री साठी हे डेफिनेशन आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याची आई किंवा वडील किंवा तो स्वतः NRI असेल तर तो NRI साठी क्लेम करू शकतो. ही हॅव टू मस्ट to convert Indian citizen to NRI citizen. If the first degree relation of student is NRI and residing abroad ordinarily, then in such circumstances also
this year should be considered eligible. It is natural that such a definition would include the real brother, real sister over the above of the mother father of the first degree relation. याचा अर्थ काय बघा, ज्या विद्यार्थ्याचे आई आणि वडील, त्याचबरोबर आईचे भाऊ आणि बहीण, त्याचबरोबर वडिलांचे भाऊ आणि बहीण, हे सर्व आणि त्यांचे नातेवाईक हे आपल्याला फर्स्ट डिग्रीमध्ये कन्वर्ट केले गेलेले आहेत. म्हणजे त्यानंतर तिसरा जो टॉपिक सर्वात महत्वाचा जो आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहे. पहिला टॉपिक आहे तो स्वतः आई आणि वडील या संदर्भामध्ये आहे. दुसरा जो टॉपिक आहे त्याला फर्स्ट डिग्रीमध्ये कन्वर्जन केलेला आहे. आता तिसरं, ऍज अ डेफिनेशन ऑफ रिवाइज्ड बाय ऑनरेबल अपेक्स कोर्ट इंटरप्रिटेशन ऑफ क्लॉज 3 देअर ऑफ द नोट नॉट मेड limited but the made in broad perspective, then it is clear that person who want to consider such students of ward म्हणजे पाल्य, then he be considered to be proper subject of the compliance of the following conditions. खालील कंडिशन मध्ये हे सर्व गोष्टी आपल्याला येणार आहेत. हे तिसरा नंबरचा मुद्दा जो आहे तो फार महत्वाचा आहे, हे लक्षात घ्या. पहिली गोष्ट, ही शुड बी द नियरेस्ट रिलेशन, म्हणजे तो पाल्य जो आहे तो जवळच्या नातेवाईक असला पाहिजे. एकतर तो स्वतः, त्याची आई वडील, आईचे भाऊ, आईचे बहीण, वडील, वडिलाचे भाऊ, वडिलाचे बहीण. त्याचबरोबर आणखी या ठिकाणी लिहिलंय द नियरेस्ट रिलेशन. इन डेफिनेशन ऑफ नियरेस्ट रिलेशन कमिटी हॅज कन्सिडर्ड फॉलोइंग रिलेशन, म्हणजे ह्याच्यासाठी जी आपल्याला कोणते कोणते रिलेशन त्याचं डेफिनेशन दिलेलं आहे. रियल ब्रदर, रियल सिस्टर, फादर ऑफ फादर म्हणजे वडिलांचे खरे आई आणि वडील म्हणजेच अंकल आणि ऑन्ट. रियल ब्रदर अँड सिस्टर ऑफ मदर म्हणजे आईचे भाऊ आणि बहीण म्हणजेच त्याला आपण मॅटर्नल अंकल आणि मॅटर्नल अंट असं म्हणतो. त्याचबरोबर फादर ऑफ दी मदर, फादर अँड मदर ऑफ फादर म्हणजे ग्रँडफादर असतील आईकडचे आणि वडिलाकडचे, आई वडील जे आहे ते आजी आजोबा आई वडिलाकडचे, आणि या सगळ्यांना सुद्धा आपल्याला या नियरेस्ट रिलेशन मध्ये डिफिनेशन दिलेलं आहे. फादर ऑफ दी मदर ऑफ मदर, फादर अँड मदर ऑफ मदर म्हणजे मॅटर्नल ग्रँडफादर आणि मॅटर्नल ग्रँड मदर हेच नातेवाईक सुद्धा. फर्स्ट डिग्री पॅटर्नल अँड मॅटर्नल कझिन्स. पॅटर्नल म्हणजे वडिलाकडील असणारे सर्व कझिन्स, म्हणजे तुम्हाला चुलत भाऊ वगैरे किंवा आते भाऊ, मामे भाऊ, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये डेफिनेशन मध्ये देणार. सच पर्सन्स शुड बी येणार आहे, तो येणार आहे असला पाहिजे. सच पर्सन शुड ऑर्डिनरीली बाय रिसाइडिंग अब्रॉड, तो परदेशामध्ये राहायला गेलेला असला पाहिजे. आणि सर्वात इम्पॉर्टंट थिंग जी सर्वांसाठी उपयोगी आहे ती तुम्हाला सांगणार आहे, ही क्लॉज 3 मध्ये येते, ते म्हणजे डी आणि ई. सच अ पर्सन शुड हॅव लुक्ड आफ्टर सच स्टुडंट्स ॲज अ गार्डियन ऑफ द स्टुडंट्स अँड एव्हिडन्स टू दॅट इफेक्ट मस्ट हॅव बीन प्रोड्युस्ड बिफोर द कमिटी ऑफ सच पर्सन. म्हणजे अशा लोकांनी एक अफिडेव्हिट बनवून दिलं पाहिजे की मी त्याचा गार्डियन आहे. ओके. त्यानंतर देअर शुड बी अफिडेव्हिट विथ द अफोरसेड, म्हणजे हे वरती जे सांगितलेलं आहे ते फॅक्ट मध्ये त्याने अफिडेव्हिट दिलेलं असलं पाहिजे. अशा प्रकारची गोष्टी याच्यामध्ये मला. हेन्स द कॅन्डिडेट्स अप्लाइंग एनआरआय कोटा will have be adhere with the above mentioned eligibility criteria of participation in counseling NRI candidates. म्हणजे NRI कॅन्डिडेट साठीचे हे नोटिफिकेशन तुम्हाला परीक्षेच्या अगोदर 1 महिनाभर दिलेलं आहे. वास्तविक परीक्षानंतर रिझल्ट एक 15-20 दिवसात 25 दिवसात लागू शकेल. तिथून काउन्सिलिंग 10 ते 15 दिवस होईल. आजपासून 2.5 महिने तुम्हाला या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. तुम्हाला सर्व प्रकारचे डॉक्युमेंट्स गोळा करण्यास हरकत नाही. त्याचा ऍक्ट सुद्धा, गार्डियनचा ऍक्ट सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. एकंदरीत या सर्व गोष्टी ज्या नोटिफिकेशन मध्ये मांडण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे, ह्या सर्व गोष्टी आम्ही डिटेल्स मध्ये सांगितल्या. हे नोटिफिकेशन 27 मे 2024 आहे. यानुसार जे काही गार्डियन्स इकडे नीट सांगितलेलं बघा. Hence, the candidates applying NRI quota seats will have be abide with the above mentioned eligibility criteria of participation of counseling as a NRI candidates. It is further informed to NEET aspirants for academic year 2026 that MCG
ऑब्लिक कॉम्पिटंट अथॉरिटी विल सीक evidential proof or legal documents from the candidates as per point 3. पॉइंट 3D जो आपल्याला याच्यामध्ये दिलेला आहे त्यानुसार पॉइंट 3 मधला डी आणि ह्या पॉइंट 3 मधला हा डी आणि हा ई हा टॉपिक फार महत्वाचा आहे. ऑफ द ऑर्डर ड्युरिंग काउन्सिलिंग डेमॉन्स्ट्रेशन दॅट स्पॉन्सर, ह्याला स्पॉन्सर एनआय म्हणतो, म्हणजे याला स्पॉन्सर एनआरआय सुद्धा यावर्षी अगोदरच डिफाईन करून ठेवलेला आहे. is actually bona fide legal guardian of the candidate as per Guardians Ward Act 1890. 1890च्या ऍक्ट नुसार हा कॅन्डिडेट गार्डियन असला पाहिजे आणि बोनाफाईड लीगल गार्डियन असला पाहिजे. हा सर्वात महत्वाचा इम्पॉर्टंट टॉपिक आपण या निमित्तानं मांडलेला आहे. आज 28 मे 2026 सर्वात महत्वाचा टॉपिक एनआरआयच्या संदर्भामध्ये एमसीसी सेंट्रल काउन्सिलिंग कमिटीच्या एमसीसी थ्रू होणाऱ्या एमबीबीएसच्या एनआरआय कोट्याच्या संदर्भामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन एमईसी च्या माध्यमातून एक रेफरन्स नंबरच्या नावाचं एक नोटिफिकेशन दिलेलं आहे. सर्व महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांना जस्ट इलिजिबल आहेत, म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरियाच्या जवळ असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एनआरआय मध्ये कॉम्पिटिशन कमी असतं, त्याची फीस थोडी हायर साईड नसते. संपूर्ण भारत देशामध्ये असणाऱ्या डीम्ड युनिव्हर्सिटीच्या एमबीबीएस बीडीएस मधले 15% सीट्स या कोट्यामधून भरले जातात आणि यासाठी हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला लागत असतात. त्यामध्ये कॅन्डिडेटचं आधार कार्ड, जे काही स्पॉन्सर आहे त्या माणसाचं आधार कार्ड, जो स्पॉन्सर आहे त्याचं सिटिझनशिपचं कार्ड, त्याचबरोबर त्याचं स्वार्ण अफिडेव्हिट, त्याचबरोबर पालकाचं किंवा पाल्याचं हे जे स्पॉन्सर केलेल्या साठीचं एक अफिडेव्हिट आपल्याला पाल्याचं पण असेल, म्हणजे स्टुडंटचं त्याचबरोबर स्पॉन्सरचं, हे सर्व डॉक्युमेंट्स असल्यानंतर यू आर मस्ट हॅव टू, अगोदर एक मेल येतो एमसीसी वर, त्यांनी मेल केल्यानंतर तुमचं कन्व्हर्जन इंडियन टू एनआरआय होतं आणि त्यानंतर तुम्हाला चॉईस स्क्रीन टाकता येते आणि त्यामध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन कमी असतं. एकंदरीत कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला त्याचबरोबर एनआरआय कॅन्डिडेटसाठी गाईडलाईन्स परीक्षेच्या अगोदर सर्वांना देण्याचा ह्या माध्यमातून जो प्रयत्न केलेला आहे हा एमसीसीने अगोदरच सांगितलेला आहे. एकंदरीत यावरून असं सिद्ध होत आहे की एमसीसी रेडी टू काउन्सिल, म्हणजे सगळ्यात लवकर हे जे काही पिरियड वाढत झालेलं आहे ते अगोदरच तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्यासाठीचं ही नोटिफिकेशन एमसीसीच्या वेबसाईटवरती आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. एमसीसी मधून होणाऱ्या सेंट्रल काउन्सिलिंग नंतरच महाराष्ट्र किंवा जे काही स्टेट लेवलच्या अथॉरिटीज असतात त्यांच्या माध्यमातून होणारी काउन्सिलिंग प्रक्रिया ही या प्रक्रियेच्या पहिल्या राऊंड नंतर त्याचा राऊंड होत असतो. त्यामुळे हे इम्पॉर्टंट नोटीस तुमच्यासमोर देण्यासाठी आलो होतो. परीक्षेच्या अगोदर तुम्हाला सध्याच्या मितीला जे काही नीट 2026 ची 3 मे रोजी झालेली परीक्षा आता 21 जून रोजी होणार आहे, या मधल्या पिरियडमध्ये आता सर्वांनी फक्त आणि फक्त आपल्या अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेट करा. हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. प्रत्येक काउन्सिलिंगच्या टप्प्यावरती असणारा एक एक वर्ड तुम्हाला तुमच्या डोर स्टेप पर्यंत आणण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. 100% ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आम्ही देण्याचा प्रयत्न करू. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आणि आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये ज्या विद्यार्थ्यांना यायचंय असे विद्यार्थ्यांसाठी जे काही आमचा टॉपिक आहे याच्यावरती या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता आणि पेड काउन्सिलिंग लिहून पाठवलं तर आमची टीम तुम्हाला संपर्क करू शकेल. एवढंच या निमित्तानं समोर आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.